नमस्कार मंडळी. उपवास आला आहे म्हणजे एकादश आलेली, जी मोठी एकादश येते ना ती आलेली आहे आणि आपल्याला पोटभरीचं फराळाचं पाहिजे. तर त्यासाठी काय केलं आहे मी, वरईचा भात म्हणजे खिचडी, वरईची खिचडी म्हणजे भगरीची खिचडी आणि फोडणीचं ताक केलं आहे त्यासोबत. दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणाल ना तर तुमचं पोटभरीचं फराळाचं होऊन जाईल, अशा पद्धतीचं आपण केलेलं आहे. आणि करायलाही सोपं, कमी साहित्यात आणि झटपट होणार आहे. खूप काही तामझाम नाही, झटपट होईल पण पोटभरीचं तुमचं फराळाचं होईल, अशा पद्धतीचं आपण फराळाचं केलेलं आहे. तर त्यासाठी मी काय केलं आहे, जो आपल्याला भगरीची खिचडी करायची म्हणजे भात करायचा आहे, त्यासाठी काय करायचं आहे, एक बटाटा घेतला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 वाटी वरई घेतली म्हणजे भगर घेतलेली आहे आणि 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेत. तर शेंगदाण्याला आपल्याला काय करायचं आहे, आबडधोबड थोडंसं कुटून घ्यायचं आहे, म्हणजे 2 भाग करून घ्यायचे आहेत त्याचे. तर कुकर घेतला आहे मी. तुम्ही म्हणाल कुकरमध्ये का, कारण पटकन होतं आहे, जास्त वेळ लागणार नाही फराळाचं करायला. नाहीतर काय होतं, स्वयंपाकापेक्षा जास्त वेळ आपल्याला फराळाचं करण्यातच जातो. खूप काही करावं लागतं, हे करा, पापड तळा, चकली तळा, त्यासोबत हे करा, ते करा, खूप टाईम जातो. त्यासाठी काय करायचं आहे, कुकरमध्ये डायरेक्ट कुकर घ्यायचं आहे, त्यामध्ये तूप घाला. तुम्ही तूप आवडत असेल, माझ्याकडे तूप नव्हतं म्हणून मी तेल घातलेलं आहे. तुपाची फोडणी खिचडीला छान लागेल. त्यामध्ये मिरे घातलेत मी 5, म्हणजे 5 ते 6 मिरे घालायचे आहेत तेलामध्ये. तेल थोडंसं गरम झालं की, आणि मिरे थोडेसे तळून झाले की आपण जे मी तुम्हाला सांगितलं होतं, शेंगदाणे आपल्याला थोडेसे आबडधोबड कुटून घ्यायचे आहेत. 2 भाग करून घेतलेत मी त्याचे. 2 भाग करून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायच्या आहेत आपल्याला हिरव्या मिरच्या. तर हिरव्या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत, त्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्यात मी. थोडेसे लांबट आकाराचे काप करून घेतलेत. तुम्हाला बारीक हवे असतील तर बारीक, कारण बऱ्याच जणांना आपण फोडणीचं ताक करतोय ना तर मिरच्या काढून ठेवतात. त्याचा फ्लेवर येण्यासाठी आपण थोड्याशा लांबट आकाराच्या करून घेतलेल्या आहेत. तर मिरच्या आणि शेंगदाणे तळून झालेत की त्यामध्ये घालायचा आहे बटाटा. बटाटा तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल, आवडत असेल तर घाला. तर बटाटा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची चव अगदी त्या भाताला छान येईल. त्यामुळे बटाटे पण आपल्याला चांगले 2 मिनटं ते फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि बटाटे फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, बटाट्याचा हलका हलका रंग बदलतो आहे आणि मिरच्या आणि शेंगदाणे पण चांगल्यापैकी फ्राय होत आहेत आपले. जितके छान फ्राय होतील ना तितकं छान तुमचं लागेल. आणि हो, तुम्हाला जर वाटलं थोडीशी स्पायसी खिचडी हवी आहे तर त्यात थोडीशी लाल मिर्च पावडर घातली तरीही चालेल, ती पण छान लागेल. तर हे झालं आपलं फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी. आपण वरई घेतलेली आहे 1 वाटी, म्हणजे भगर घेतलेली आहे 1 वाटी. त्याला आपल्याला, तुम्हाला मोकळा सुटसुटीत करायचा असेल तर 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. आणि तुम्हाला थोडासा गाळ म्हणजे चिकन करायचा असेल तर 2.5 वाट्या पाणी घालायचं आहे. परत एकदा सांगते मी, तुम्हाला मोकळा सुटसुटीत हवा असेल तर 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. आणि तुम्हाला चांगला अगदी गाळ करायचा असेल तर 2.5 वाटी पाणी घालायचं आहे. तर इतकं प्रमाण मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि नंतर त्यानं मी मीठ घातलं आहे चवीनुसार. आणि त्याला उकळी येईपर्यंत आपण भगर जी आहे ती धुवून घ्यायची आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने भगर धुवून घ्या. धुवून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण वॉश करून घेतलं की ती भगर आपल्याला उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालायची आहे. तर पाणी अगदी झिरपून घ्यायचं आहे वरईचं, आणि नंतर आपल्याला ती कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. कुकरमध्ये घातल्याने काय होतं, चांगल्या 2 शिट्ट्यात आपला वरईचा भात तयार होतो आहे. खिचडी म्हटलं तरी चालेल, मी तुम्हाला सांगितलं खिचडी म्हटलं तरी चालेल. तर हे आपली खिचडी जी आहे ती पटकन शिजते. आणि हो, मऊसूत हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण तिथे वाढवायचं, छान मऊ पण छान लागेल. अगदी बऱ्याच जणांना गाळ म्हणजे थोडीशी मऊ लागते ना, तर मऊ पण तुम्ही करू शकता. तर येथे आपण पूर्ण वरई त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला एकसारखं त्याला फिरून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, खाली चिटकणार नाही. वरई जी आपण घातलेली म्हणजे भगर जी घातलेली ती खाली कुकरमध्ये चिटकल्या जाणार नाही आहे. तर व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आणि मिडियम गॅसवरती आपल्याला याच्यात 2 शिट्ट्या होत्याच्या आहेत. मिडियम गॅसवरती, जास्त फुल पण गॅस करायचा नाही, एकदम कमी पण करायचा नाही आहे. तर हे झालं आपलं कुकर लावून. नंतर करायचं आपल्याला फोडणीचं ताक. मस्त लागतं हे. 1 वाटी मस्त दही घेतलं आहे मी, त्यामध्ये 1 वाटी पाणी पण घातलं आहे, म्हणजे 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे मी. 1.5 वाटी पाणी घालायचं आहे आणि रईच्या साहाय्याने आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे ते. तर इथे तुम्ही बघू शकता मी रईच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला घोटून घेते, म्हणजे ते अगदी व्यवस्थित होईल, म्हणजे त्यात गिठळी राहणार नाही दह्यामध्ये. आणि आपलं हे झालं आपलं ताक रेडी. तर फोडणीचं ताक करायचं म्हटलं तर आपल्याला पुढची तयारी करावी लागेल. त्यासाठी मी एक घेतलं आहे पातेलं. पातेल्यामध्ये अर्धा चमच्याला कमी तेल घातलेलं आहे मी. थोडंसं जास्त झालं तर मी काढून पण घेतलं आहे, कारण थोडंसं जास्त झाल्यासारखं वाटलं आहे.
तर त्यामध्ये घालायचे आपल्याला फोडणीला मिरे 2 ते 4 आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घातली 1 चमचा. फोडणीचं ताक म्हटलं की हिरव्या मिरचीची पेस्ट आलीच आहे तिथे. ती पेस्ट घालायची जास्त उपवासाला दुसरं काही चालत नाही, त्यामुळे मी फक्त हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे. आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 2 चमचे. चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट, मिरे आणि ते. तूप असेल तर तूप घातलं तर अगदी छानच लागेल, म्हणजे मस्तच लागेल. तर हे झालं आपलं फ्राय करून झाल्यानंतर आपण ताक जे मिक्स करून घेतलं होतं ते घालायचं आहे. मस्त फोडणी बसलेली आणि ते गॅस एकदम गरम झालं ताक की लगेच बंद करायचं आहे. आपल्याला ताकाला उकळी येऊ द्यायची नाही जास्त, कारण काय होईल, ताक आपलं फुटून जाईल, म्हणजे फाटल्यासारखं होईल. त्यामुळे काय करायचं आहे, थोडंसं परत मी अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. जास्त नाही, पण थोडंसं गॅस इथे चालू ठेवला आहे. मीठ घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतल्यानंतर गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे. आता मी गॅस बंद करून ठेवला आहे आणि हे झालं आहे आपलं ताक रेडी. आणि आपल्याला आता बघायचं आहे आपल्या वरईची खिचडी कशी झाली ते बघणार आहोत आपण. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त आपला वरईचा भात म्हटलं तरी चालेल, फोडणीचा भात मस्त झालेला आहे. आणि अगदी गरम गरम आणि नरम नरम खायचं म्हटलं की हा नक्की ट्राय करून बघा. तर मस्त झालेला आहे आणि सोपासुद्धा आहे करायला, चवीला पण छान आहे. नुसतंसुद्धा खाऊ शकता तुम्ही, पण फोडणीचं ताकासोबत अजूनच छान लागेल. तुम्ही शेंगदाण्याची आमटी पण करू शकता, पण आज यावेळेस तुम्ही फोडणीचं ताक करून बघा, अगदी मस्तच लागेल. पोटभरीनं खाल तुम्ही, अशा पद्धतीचं आपण केलेलं आहे. तर गरमागरम आपण खिचडी इथे वाढून घेतोय ताटामध्ये आणि फोडणीचं ताक जे केलेलं आहे त्याची चव पण छान लागते. आणि बटाट्याचा पापड याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चकल्याची सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चिप्सची सुद्धा मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. आणि हे फोडणीचं ताक घ्यायचं आहे, मस्त कुरुम कुरुम पापड, चकली आणि चिप्स आणि फोडणीचं ताक आणि ती खिचडी मस्तच लागेल. नक्कीच ट्राय करा, अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे. आणि जिभेची चवसुद्धा आणि पोटभरीचं पण फराळाचं होईल तुम्हाला आणि झटपट होईल फराळाचंही. तर आज म्हणजे तुम्ही या उपवासाला नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.